आपल्या नित्याच्या वाङ्मयीन सेवेला सुरुवात करतो. सज्जनो, अवधूताचा आणि यदुराजांच्या संवादामध्ये काल आपण जलतत्वाचा संवाद, अवधूत जलतत्वाविषयी, पाण्याविषयी जे सांगताय ते आपण काल पाहत होतो. अवधूत सांगतात की पवित्र भाव या प्राणियासी, तीर्थी तीर्थत्व उदकासी, इतुकी लक्षणे योगी आसी, अहरनिशी असा. उदकी रिधाले जे समैळ, ते स्वभावे करी निर्मळ, परी न धरी अहंबळ, जे म्या हे मळ क्षाळिले. तैसे योगी आसी भजनशील, भावे भाविक जे केवळ, त्यांचे निरसुनी कळीमळ म्हणजे कलिमळ. न धरी बळ गुरुत्व, प्राणू गेला तरी प्राणी आसी, कठीणत्व उपजेना मानसी, जे जे भेटे तयासी, मृदुता कैसी वर्तते. जेवी चंद्रकिरण चाकोरासी, पाखोवा जैसे पिलियासी, जीवन जैसे का जीवासी, देवी सर्वांसी मृदुत्व. जळ वरी क्षाळीमळ, योगी आसबाह्य करी निर्मळ, उदक सुखी करी एक वेळ, योगी सर्व काळ सुखदाता. उदकाचे सुख ते किती, सेवेची क्षणे तृषिती होती, योगिया दे स्वानंद तृप्ती, सुखासी विकृती पै नाही श्रीराम. जलतत्वाचं वर्णन करत असताना अवधूत असं सांगतात की मी या जलतत्वाकडनं काय काय घेतलं. म्हणाले, तीर्थाला जरी आपण गेलो, तीर्थस्नानाला, तरी त्या तीर्थाला, उदकालाच ते तीर्थत्व प्राप्त झालेलं आहे. इतकं त्या उदकाचं, त्या जलाचं, त्या पाण्याचं महात्म्य. आणि तीर्थस्नान केल्यानंतर जेव्हा एखादा साधक नदीमध्ये तीर्थस्नानाला जातो, तीर्थस्नानासाठी डुबतो, तेव्हा ते निर्मळ तीर्थ म्हणजेच निर्मळ जल, उदक त्या भक्ताला, त्या साधकाला, त्या योग्याला स्वच्छ करतात, निर्मळ करतात. आणि निर्मळ केल्यानंतर सुद्धा, अरे मी तुला निर्मळ केलं बघ असं कर, हा भाव सहजतेने, त्याचा सहज गुण आहे. जो जो त्याच्या जवळ येईल, जो जो त्याच्या संपर्कात येईल, ज्याला ज्याला त्याचा स्पर्श होईल, ते जलतत्व, ते पाणी, ते उदक त्याला स्वच्छ करून टाक. आणि ते केल्यावर सहजतेने मी केलं, मी तुझ्यावर काही उपकार केला, मी तुला निर्मळ केलं, हा अहंभाव त्या जलतत्वाशी, त्या उदकाजवळ, त्या तीर्थस्नानात करत असताना त्या तीर्थाला, अगदी अलीकडच्या भाषेत त्या पाण्याला कधीच जसा नसतो, तसं उदकी रिघाले जे समैळ, जे म्या हे मळ क्षाळिले, हा भाव नाही की मी त्याला स्वच्छ केलं, मी त्याला स्वच्छ. तैसे योगी असी भजनशीळ, भावे भावे भाविक जे केवळ, त्यासी निरसून कलिमल, न धरी बळ. कालचा विषय हाच होता की जो भाविक भक्त सद्गुरूंकडे, संतांकडे, योग्यांकडे जातो, अवधूत म्हणाला, त्याचा कलिमल, त्याची देहबुद्धी, त्याचा अहंभाव, त्याच्यातले षड्विकार, त्यातले अवगुण, तो संत महात्मा, तो योगी इतक्या सहजतेने करून टाकतो. आला ना, चला करून टाकतो. आणि हे सगळं करत असताना न धरी बळ गुरुत्वे, की मला माझ्याकडे गुरुत्व घ्यायला तो तयार असतो. आणि सकल संतांच्या बाबतीत आपल्याला हेच पाहायला मिळतं की आपण ज्या परंपरेमध्ये आहोत, सद्गुरु प्रल्हाद महाराजांचं संपूर्ण जीवन, महाराज म्हणाले, एका ठिकाणी महाराजांनी लिहून ठेवलं की माझे संपूर्ण जीवन ही सद्गुरु रामानंद महाराजांची कृपा आहे. प्रल्हाद महाराज अनन्य भावाने अखंड अविरत शरण गेलेले रामानंदांपासून. रामानंदांचं संपूर्ण जीवन जे काही असेल तर ब्रह्मचैतन्य महाराज, ब्रह्मचैतन्य हा त्यांच्या जीवनाचा खऱ्या अर्थाने प्राण होता, दुसरं कोणीच नाही. 8व्या वर्षी, 9व्या वर्षी वडील, 10व्या वर्षी आई गेल्यानंतर सद्गुरूच्या शोधार्थ जितका वेळ गेला तेवढाच, पण तो त्याच्या ध्यासातच गेला. आणि एकदा ब्रह्मचैतन्य महाराज सद्गुरू मिळाले, पुन्हा दुसरा विचारच नाही, दुसरा श्वासच नाही. ते म्हणतील ते सांगतील ते बोलतील ते, माझं म्हणून असं काही कधीच नाही, मी असं करू,
ते सांगतील ते, म्हणजे संपूर्ण शरणागतीचा भाव. मी काही केलं ब्रह्मचैतन्यांचं आपल्या तुकामाईंच्याकडे, मी काही केलंच नाही. आपल्याला ते माहितीये. शेतकरी आला तो म्हणलं तुमच्यामुळे मला असं झालं. त्याला जवळ बसून अर्धा तास समजून जाईल की माझ्यामुळे नाही, रामामुळे तुला अपत्य झालं, रामामुळे तुला त्या रामाचा प्रसाद तुला मुलगा झाला, माझ्यामुळे नाही. हे वदवून घेतलं, माझ्याकडे गुरुत्व घेतलंच नव्हे. संत संत महापुरुष सद्गुरु खरा सत्पुरुष स्वतःकडे मी केलं म्हणून कधीच केलं. गुरुत्व मी सांगितलं ना, आयुष्यभर महाराजांनी इतक्या लोकांना आजही इतक्या लोकांना अनुग्रह देताना महाराज असं कधीच म्हणाले मी आता तुझा, कधीच. आयुष्यभर मी सत्शिष्य आहे, मी त्यांचा आहे, मी त्यांचा दास आहे. जसं समर्थांनी आयुष्यभर मी कोण, त्या समर्थाचा मी दास. समर्थ कोण, तर श्रीराम प्रभू हे समर्थ आहे. त्यांना समर्थ म्हणता म्हणता ती समर्थ पदवी रामदासांना लागली. तेवढ्या मी रामाचा दास खऱ्या अर्थाने, म्हणून नारायण असलेलं नाव पण रामदास, रामदास, दास दास दास. आणि जेव्हा पूर्ण रामरायाच्या चरणी शरणागतीचा भाव आला तेव्हा या सगळ्यांनीच त्यांना समर्थ रामदास स्वामी असं. तुम्ही जरी रामदास म्हटलं तरी खरे समर्थ म्हणले तुम्हीच आहे. ते म्हणले मी नाही, समर्थ तोच आहे. म्हणजे हे जे तत्व आहे सज्जन हो, की मी कोणीच नाही, हे आपल्याला घेण्यासारखं. आपण आता इतकं मोठं काही काम करू पारमार्थिक दृष्ट्या हे सांगता येत नाही. होईल, आपण श्रद्धेने काम केलं तर निश्चित होईल. पण निदान या प्रपंचामध्ये सुद्धा जरी तुम्ही अहंकार बाजूला ठेवून राहिला तरी अशा माणसाचं किती लोक कुटुंबामध्ये नाव घेत नाही. व आमच्या मामीला, आमच्या काकूला, आमच्या आजीला बिलकुल मिमीपणाची सवय नसते. नाही तर लोक किती छान बोलून दाखवतात. बापरे, आता ते इथे सांगताच इतकी सहज, म्हणजे इतकी देहाहंता, इतकी देहबुद्धी आपली असते. आणि ती नको साधनेमध्ये, परमार्थ मार्गामध्ये ती फार मोठी अडसर आहे. जिथे तुम्ही मी म्हणून ऐकला, काही व्यक्तींच्या बाबतीमध्ये आपण समाजामध्ये असं पाहतो, एकही वाक्य मीला सोडून त्यांचं असतं, मीला सोडून. एवढी अहंता आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते. अवधूत म्हटलो, अवधूतांना हे सांगायचं की त्यापासून इतका सगळ्यांवर परोपकार करणारं हे उदक, हे जलतत्व, हे पाणी किती मोठ्या प्रमाणात अगदी निरासक्तीने राहतं, निलप्त सहज गुण आहे. म्हणजे त्याचा दुसऱ्याला स्वच्छ करणं, नवे नवे दुसऱ्यातले अवगुण शोधून काढणं. पुढे म्हणाले प्राणू, पुढचं तर त्यांनी सांगितलं की सत्वाच्या बाबतीत प्राणू गेला तरी प्राणी असी, कठीणत्व उपजेना मानसी, जे जे भेटे तयासी, मृदुता कैसी. संतांच्या त्या योग्याच्या बाबतीमध्ये अवधूत म्हणाले काय सांगा, जो येईल त्याला त्याच्या देहबुद्धीपासून, त्याच्या षडविकारांपासून दूर करणं, स्वच्छ करणं. आणि हे सगळं केल्यावर मी केलं हे तर नाहीच म्हणायचं, पण इतकं प्रेम म्हणाले, इतका मृदू असतो तो योगी की जो येईल त्याच्याशी वागताना कधीच त्याच्याकडे कठीणता नसते, कधीच नसते. किती कठीणता नसते. सत्पुरुष गेल्यानंतर देखील, सत्पुरुष देहाने जातो पण त्यातली दया, त्यातली करुणा, त्यातलं प्रेम त्याची तेवर जळत. देहाने त्याचं पार्थिव जळून जाईल पण त्यातली जी कायम असलेली त्याची प्रेम भावना, आपुलकीची भावना, त्याची स्नेहाची भावना, त्याची कारुण्याची भावना. म्हणून म्हटले ना, महाराज म्हणजे काय तर दया सिंधू, करुणा सिंधू, कृपा सिंधू. हे जे तत्व आहे ना, देह गेलेत त्यांचे, पण आजही तुम्ही अक्कलकोटला जा, आजही समर्थांकडे जा, आजही आळंदीला जा, आजही तुकाराम महाराजांकडे जा, गोंदवल्याला जा, तिथून निघताना डोळ्यात पाणी येतच. कारण ते जे प्रेम आहे, तिथे जी करुणा भरून ठेवलेली ती तशीच आहे. फक्त ती कुणाला अनुभवाला येईल, भाविकाला अनुभवाला येईल. ते भाविक पण आपल्याला जपायचंय, ते भाविक आपल्याला व्हायचंय खऱ्या अर्थाने, कुणासाठी बोलून नाही, आपल्यासाठी. आणि ती जाणीव श्री महाराजांच्या कृपेने सज्जन आपल्याला त्या पवित्र स्थळावर आजही येते. याचं कारण ते म्हणाले की जे जे भेटे तयाची मृदुता कैसी. तर म्हणाले कठीणत्व कधीच नाही, कधीच नाही, कधीच. महाराज काय म्हणाले, तुम्ही काहीच करू नका, फक्त एक करा, कुणाचं मन दुखवू नका. सगळ्यात अवघड आहे तसं. याचं कारण आपल्यातला दोष आहे. इतकी पटकन प्रतिक्रिया द्यायची सवय, आणि ती सुद्धा रागाच्या.
त्या प्रतिक्रिया जर थांबवता आल्या, 4 सप्टेंबरच्या प्रोजेक्ट ते म्हणाले, एखादी घटना घडली असेल, लोभाची असेल, क्रोधाची असेल, आनंदाची असेल, दुःखाची असेल, तुम्हाला तुमच्या मानाची, तुमच्या सन्मानाची असेल, तुमच्या अपमानाची असेल, अशी कोणतीही घटना जेव्हा घडते त्यावेळेला तुम्ही जी प्रतिक्रिया देता ती तुमची वृत्ती असते. हे आपण तपासून पाहावं आणि त्याप्रमाणे वागावं. कधीच ते म्हणाले ना, दुखवलंच नाही महाराजांनी, कधीच कोणाचं. त्यांच्या जीवनात अपमानाचे प्रसंग आले नसतील का? त्यांच्या समोर त्यांना बोलले लोक. तुम्हाला मागे एकदा सांगितलं होतं बोलता बोलता की ब्रह्मचैतन्य महाराज असे खाली उभे होते गोंधळात देहात असताना, आणि दुसऱ्या मजल्या पहिल्या मजल्यावरून एका त्यांच्या नातेवाईकांनी वरून मोठा धोंडा टाकला. पटकन बाजूला, अरे म्हणले ब्रह्महत्या होईल ना तुझ्याकडनं, म्हणून बाजूला सर. काय शांती असेल. मला तसं कोणते घडलं असं वाटतं आपण तिथे असतो. पुस्तकच नवीन विकत आणून, उखाण्याचे पुस्तक असतात ना तसे याचे पुस्तक निघाले असतील, आपल्याला माहित नाही. लाखोळीचे, शिव्यांच्या लाखोळीच्या पुस्तकांना पाठ करा आणि वापरा. ते वापरे, आपल्याला शिकायची गरजच नाही. केवढी शांती. अरे ब्रह्महत्या तुला घडली असते, भांड 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 चल, हा चल माझ्या बरोबर बोलायची. काय असेल, काय अंतःकरणाची उदारता म्हणा. उदारतेपेक्षाही ना अहंताच नाही, अहमच नाही, मीपणाच नाही. मला मारलं, मला बोलला, ह्या जो असा ओंकार अहमचा, तो मानवी जीवनामध्ये आपल्या सगळ्यांना प्रपंचात त्रास देतो आणि साधन मार्गामध्ये सुद्धा त्रास देतो. म्हणून अवधूत सांगतात की हा अहम आपला सज्जनो कसा कमी करता येईल हे पाहायचं. पुढे म्हणाले, जेवी चंद्रकिरण चकोरासी, पाखोवा जेवी पिली असी, जीवन जैसे का जीवासी, तेवी सर्वांसी वृत्त. पाखोवा जैसे पिली असी, पक्ष्यांच्या पिल्लांना त्या पाखराच्या पंखाचा आपल्याला तहान लागल्यावर पटकन पाणी मिळालं तशी तुला शांत, तसे ते मृदुत्व मिळतं ना म्हणाले. तसं योगियांचा संतांचा सहवास, निवांत शांत मृदू मुलायम असा स्पर्श त्या पंखांचा त्या पिल्लांना होतो आणि ते सुखावून जातात. उन्हातून आल्याबरोबर जर पटकन छान माठात गार पाणी उन्हाळ्याच्या दिवसात जेव्हा दिलं जातं तेव्हा ते प्राशन करतानाच काय तृप्ती असते, काय तृषा तृप्ती असते, काय निवांत काय असतं ना ते शब्दात नाही सांगतात, ते अनुभवतो. तो अनुभव अवधूत म्हणाले संतांच्या, योगींच्या, सद्गुरूंच्या सहवासामध्ये सामान्य जीवाला मिळते. ती शांतता मिळते, ती मृदुता पाहायला मिळते त्याच्या सहवासात, त्याच्या स्पर्शामध्ये. कितीतरी वेळा मी सांगतो ना अनुभव, आपल्यापैकी बऱ्याच जणांनी अनुभव, मोठे असतील, बाबा असतील, त्यांनी नुसतं असं मोठेला नमस्कार केला ना, अरे तेव्हा आता आलं का, सकाळी लवकर निघालास का, बराच वेळ झाला, पाणी होतं का, साथीचं पिंडी उभं तुला, असं पाठीवरून हात नुसता, ते पाठीवरून हात फिरवताना आपल्या सर्व अंगामध्ये असा विद्युत संचार. पण तो विद्युत संचार कसा सुखावणारा विद्युत संचार म्हणते. मी तर म्हटलं ना, मोरपीस जर आपल्या गालावरून तुला आपण झोपलेले असताना त्यावेळेला काय निवांत होता, किती छान वाटेल. तसा स्पर्श असा या योग्यांचा, या मोठ्या मोठ्या सद्गुरू सत्पुरुषांचा, साध्वीचा, पतिव्रतेचा असतो. नुसता लौकिक अर्थाने नुसता ते हटकून होतं, पण त्यातून जे प्रेम पाझरलं जातं आणि ते त्या तळमळणाऱ्या जीवाला कली काळातल्या कलिमल शांत शांत, हे जलतत्व नाथ महाराज अवधूत सांगतात. जव वरी वरी क्षाळी मळ, योगी या सभाय करी निर्मळ, उदक सुखी करी एक वेळ, योगी सर्व काळ सुखदाता. पुन्हा म्हणाले अवधूत, हे सगळं मी तुम्हाला जलतत्वाचं, पाण्याचं महात्म्य सांगतो, उदकाचं महात्म्य सांगतो, पण काय म्हणले, आज स्नान केलं, आज दिवसभर तुमचं अंग स्वच्छ होतं, उद्या पुन्हा करावं आणि पुन्हा ते मळतं. पण योगी यांचा सहवास, योगी यांचा स्पर्श असा आहे म्हणाले, तो सदा सर्व काळ तुम्हाला त्या निर्मलतेचा, त्या पवित्रतेचा, मांगल्याचा आस्वाद सारखा एकदा दिला की संपलं, पुन्हा नाही, पुन्हा वेगळं. पाण्याला तसं वेळ, आज पाणी प्यालो की पुन्हा थोड्या वेळाने आणलं, पुन्हा प्यावंच लागणार. पण योगी यांचा स्पर्श, योगी यांचा सहवास, योगी जो जीवाला अंतर्बाह्य तृप्तता देतो, ती अविरत अखंड टिकणारी असते असं ते सांगतात.
पाणी आपल्याला तात्पुरतं सुखी करतं, पण हा योगी सर्व काळ सुख जाता. उदकाचे सुख किती, मधुरता किती, सेवेची क्षणे तृषिती होती, योगी या ते स्वानंद तृप्ती, सुखाची विकृती पै. आता पाणी पिलं थोड्या वेळाने पुन्हा पाण्याची तहान लागते, पण योगी याचं तसं नाही. उदकाची जे मधुरता ते रसनेची तत्वता, योगी याचे गोड पण पाहता, होय निभविता सर्वेंद्रिया. पाणी पिताना जिम्मेला सुख मिळतं, एकाच अवयवाला सुख. आता योग्याचं महात्म्य त्यांना सांगायचं जलतत्वाच्या बरोबर. ते म्हणाले योग्याचं असं आहे की तो सर्वेंद्रियाला, खरं म्हणजे 5 आणि 5 10 इंद्र, आणि त्याच्या पुढे खरं सांगायचं त्यांना की 11वं इंद्रिय जे मन आहे, ज्याच्याशी माणसाचा अंतर्बाह्य, आपण ज्याला म्हणतो की अंतरंग ज्याच्याशी जोडलेलं आहे, त्या मनाला सुद्धा 10 इंद्रिय आणि 11वं मन, या सगळ्यांना सुखावणार एक तृप्ती असते बघा. एखाद्या संतांचं दर्शन झालं, आपल्या सद्गुरूंचं, आता तर स्वप्नामध्ये सुद्धा एखादं छान स्वप्न दृष्टांत आपल्याला होतो बघा. 4-8 दिवस जर चांगला जप झाला आणि खरोखर प्रपंचाला सोडून परमार्थाच्या विचारात जर एखादा आठवडा गेला, छान जप झाला, एखादा छान स्वप्न दृष्टांत, ते खरं म्हणजे आत्मानुभूती. हे काही लोकांना सांगायची गोष्ट नसते, पण ती जी आपल्याला अनुभूती येते ना, आणि त्याच्यात जरी सद्गुरूंचं दर्शन आपल्याला झालं तर किती सुखावतो आपण मला सांग. आणि पुन्हा पुन्हा जेव्हा जपाला बसतो आपण, तेव्हा ते स्वप्न, तो स्वप्न दृष्टांत महाराज आले, आपण त्यांची पाद्यपूजा केली, त्यांचं तीर्थ घेतलं, महाराजांना नमस्कार केला, महाराजांनी आपल्याला उचलून धरलं, आपण त्यांच्या गुडघ्यांवर असं डोकं ठेवून, मांडीवर असं डोकं ठेवून शांत बसलो, त्यांनी आपल्या डोक्यावरून हात फिरवला, तो स्पर्श पुन्हा पुन्हा आपण आठवतो, नवे आठवतोच आपल्याला. इतकं त्याच्या दर्शनाचं महात्म्य सज्जनाहो आपल्याला पाहायला मिळतं. की ते म्हणाले सवेची मधुरता, रसनेची तत्वता, योगियांचे गोडपण पाहता, निभविता सर्वेंद्रिय, सगळ्या इंद्रियांना तृप्ती, सगळ्या इंद्रियांना एकाच वेळेला आनंद देणारं योग्यांचं दर्शन असतं किंवा योगियांची तृप्तता असते. लागल्या योगियांची गोडी, अमृताची नवी नवी चवी थोडी, ब्रह्मेंद्रादी पदे बापुडी, अर्धघडी माझी करीत. तापले आले उदकापाशी, अंगस्पर्शे निवेत्यासी, तैसेची दया योगी असी, स्पर्शे तापसी निवारी. उष्णतेचे दिवस आहेत आणि खूप उन्हातून तुम्ही आलेला आहात. एखाद्या नुसत्या झाडाखाली आलात तर निवांतता वाटते. आंब्याच्या झाडाखाली छान विहीर होती आणि बऱ्यापैकी भरलेली होती, पोर आहे तिथे, कोणीच नव्हतं. पोऱ्याने पाणी काढलं, पायावर पहिल्यांदा घेतलं, तोंडावर पाणी मारलं, स्वच्छ हात पाया पाण्याने धुतले आणि पुन्हा निवांत तिथे त्या झाडाखाली बसलेला आहे. केवढी तृप्तता, केवढी सुखमयता नाथ महाराज म्हणाले अनुभवायला मिळते. अगदी म्हणाले तसं उदके निववेले जासी, परतोनी ताप, तेवढ्या पुरतं बरं वाटेल, पण पुढचा प्रवास अजून 5 किलोमीटर राहिला, पुन्हा उन्हातूनच जावं लागणार. तेवढ्या पुरतं त्या पाण्याने तुम्हाला शांत केलं, सुखावलं. म्हणाले परतोनी ताप होय त्यासी, पुन्हा तुम्ही आलात पुन्हा, आणि जीवनामध्ये असं होतच असतं. पुन्हा ताप, तात्पुरती तुमच्या तापाची निवृत्ती ते उदक करतं, पण योगी कृपेने स्पर्शे जासी, त्रिविध तापासी निर्मुक्तता. संतांचा सहवास, सद्गुरूंचा सहवास, आणि पुन्हा एक बोधवचन आज वाचण्यात आलं की या संतांच्या, या योग्यांच्या, या सद्गुरूंच्या सहवासात जेव्हा मनुष्य राहतो ना, तर हा तर शारीरिक ताप झाला. आधी भौतिक, आधी दैविक, आधी आध्यात्मिक, अशा प्रकारचे जे 3 ताप सांगितलेत, या 3ही तापांमधून शारीरिक ताप तर त्याच्या समोर काहीच नाही म्हणाले. याची अनुभूती खरोखर आलेली आहे. काही तरुण मुलं महाराज देहात असताना आमच्या सिंदखेडला 55 किलोमीटर चालत 2 दिवसात
2 दिवसामध्ये 55 किलोमीटर चालत साखर खेळलेला गेले. महाराज देहातच. तरुण तरुण 16-18 वर्षाची पोरं जाऊ जाऊ उत्साहात निघाले. 5, 10, 15, 20, 25, 30 किलोमीटर पर्यंत उत्साह टिकला आणि शेवटी फक्त 5च किलोमीटर साखर खेळला राहिला आणि सगळेजण म्हणले, वा आता इथेच जाऊ, आता काही आज शक्यच नाही, पाऊलच टाकणं शक्य. अशी शारीरिक व्याधी किंवा एवढी शारीरिक अस्वस्थता त्यावेळेला आली. पण एक जण म्हणलं, अरे आता इतकं आपण 50 किलोमीटर 5 किलोमीटरने काही करू नाही, जाऊच. आणि कळवलं होतं महाराजांना आम्ही यायला. महाराज देहात होते, वाट पाहत होते आणि संध्याकाळ झाली. म्हणजे संध्याकाळची महाराज संध्या झाली तरी पोरं आले नाही. संध्याकाळची उपासना झाली, 8:30 झाले आणि हे कसे तरी एक एक पाऊल टाकून इतकं कष्ट की बस आता गेलं, हातपाय धुवून नुसतं झोपायचं, जेवायचं सुद्धा नाही म्हणे. असं ठरवून ही सगळी मुलं, 8-10 मुलं होती आमच्या गावात. महाराज गेले आणि फक्त महाराजांनी असं पाहिलं, अरे आले का, एवढंच म्हटले महाराज. अरे आले का, पाय धुवून या. आता महाराज पाय धुवून या म्हटलं, आले पाय आले. आता आल्यावर नमस्कार महाराज. अरे प्रत्येकाचे, अरे आले का, किती लांबून आला, अरे पाणी प्या बरं, आणि पहिले आता भोजन प्रसाद, मी थांबलोय तुमच्यासाठी. सगळ्यांच्या पाठीवरून हात फक्त महाराजांनी फिरवला. सगळे शारीरिक क्षम. खऱ्या अर्थाने ती शारीरिक व्याधी इतकं चालून आल्यानंतर गेली. ते म्हणले, आम्ही पोटभर जेवण केलं. महाराज म्हणले, आता भजन करता का? हो. 9:30ला सुरू झालेलं भजन सकाळी 2:45 पर्यंत मुलांनी भजन केलं. आनंदाने. कुठे आपल्याला 55 किलोमीटरचा त्रास, आपण तर चालू शकत नव्हतो. काय सत्पुरुषाचा कृपादृष्टीचा, कृपादृष्टी. स्पर्श तर आहेच, पाहिल्याबरोबर अर्धा थकवा आणि हात फिरवणार सगळाच. कसं त्याचं शांतपण, पाण्याचं शांतपण, पाण्याने जाणारा थकवा थोड्या वेळात होत आहे. पण हा त्रिविध ताप, बरं याच्या पुढे ही तर शारीरिक मी तुम्हाला सांगितलं. त्रिविध तापांपासून जसं जसं आता नाम वाढतंय ना आपल्या सगळ्यांचं, कितीतरी लोकांशी मी पर्सनली बोलतोय, ज्यांचे 13 कोटी जप झाले ना, कोणाला घरी जाऊन, कोणाला रस्त्यात, जिथे जिथे जप भेटेल. आणि भेटल्यानंतर मी विचारायचं, मला माझं म्हणणं नाही, पण आपण काही बोलण्याच्या आधी तेच नामाचा अनुभव सांग. या 13 कोटीमध्ये जेवढे जप लोक सगळेच करतात, जो तो अनुभव हा सांगतो. इतकी निवांत तयार आहे. मी म्हटलं, परिस्थितीमध्ये काही बदल, काय परिस्थिती, काय बदल होणार म्हणजे महिन्यामध्ये? नाही, एकदमच 5,000 रुपये पेन्शन वाढून आली असं काही झालं नाही, किंवा एकदमच सुनबाई आता जय जय आरती करते तुमचे सासूबाई, असंही काही सुरू झालेलं नाही. तरी पण म्हणाले, आनंदामध्ये खूप वाढ झाली. ही जी वाढ आहे ना सज्जन, महाराज म्हणाले ना, मी तुमच्या परिस्थितीत, त्याच्याही पुढे जाऊन म्हणले महाराज, तुमच्या प्रारब्धात मी बदल करणार नाही. कारण ते भोगणं योग्य आहे, ते तुमच्या कल्याणाचं आहे, ते तुमचं ऋण आहे, ते तुम्हाला फेडावंच लागणार आहे. पण त्या प्रारब्धामध्ये बदल न करता महाराज म्हणाले, तुमच्या समाधानात वाढ करण्याचं काम. प्रारब्ध कसे असू द्या, काय सांगू तुम्हाला. नवी मुंबईमध्ये राहणारे एक साधिक आहे, आपल्या महाराजांच्या अगोदरही ते गुरुवारी करणार. प्रारब्धाचे इतके भोग आहेत, काय कसं सांगता येत नाही. फक्त एक वाक्य सांगतो तुम्हाला. अन्न अन्न दशा, हे वाक्य आपण ऐकलेलं आहे, पण अन्न अन्न दशा भोगत असताना त्या माऊलीचा रोज किती जप होत असेल? 500 माळा, 50,000 जप. काय सांगतो, 50,000 जप. प्रापंचिक परिस्थिती मी जर तुम्हाला सांगू शकत नाही, एवढी भयावह. आणि त्या प्रापंचिक ताणातून व्यवहार दृष्ट्या त्यांना अनेक जण मदत करतात, पण भोग इतका कठीण आहे त्यांचा. पण त्या म्हणाल्या, या भोगावर मी हसते. आणि एकदा बसले तर 10 माळा, 1,000ची 1 माळा, 10 माळा झाल्याशिवाय मला आसनावरून महाराज उठू दे.
म्हणजे 100 माळा झाल्याशिवाय त्या उठत नाही. परिस्थिती अशी आहे, शारीरिक, आर्थिक, मानसिक, शारीरिक, सामाजिक सगळे नातेवाईक तुटलेले आहेत. सिलेंडर संपलं, सिलेंडर आणायला पैसे, भाजीला फोडणी घालायला तेल नाही. मला हे भोग आणि अशा परिस्थितीमध्ये शारीरिक व्याधी अशी आहे की किचन ओट्यापर्यंत जायला असं खरकत खरकत जावं लागतं. पण त्या माऊलीचा नामातला आनंद, त्यामुळे महाराज माझा नामातला आनंद कमीच झाला आणि मला तेवढा जप झाल्याशिवाय शांतच वाटत नाही. आणि जप झाल्यानंतर खेळ चालला असे माझ्या पूर्वसंचिताचा असं साक्षीत्वाने मी पाहते. अरे वा, काय माझा अपमान, काय माझी परिस्थिती, काय असेल. महाराज म्हणाले परिस्थिती काही असेल तर तुझं ना. आणि त्या म्हणतात की ही खरी माझ्यावर कृपा आहे. एवढ्या कठीण परिस्थितीमध्ये गेली 8 महिने, नाही जास्तच मी सांगेन, 2 वर्ष झाले, 50,000पेक्षा एकही दिवस त्यांचा जप कमी झालेला नाही. आता आपण सगळ्यांनी डोळे लावून आपल्या अंतःकरणातल्या मीला विचारा, आपल्याला जप होत नाही, मला खूप काम आहे असं सांगणं किती योग्य आहे. अशी परिस्थिती होती. म्हणाले की 1 कप भर चहा बाहेरून आणावा, पहिले 2 घोट नवऱ्याने प्यावे कपामध्ये, उरलेले 2 घोट आईने प्यावे आणि राहिलेले 2 घोट चहा मुलांनी प्यावे. आहे आपली अशी परिस्थिती कोणाची? आज जेवलो, संध्याकाळी जेवणाची व्यवस्था नाहीये. संध्याकाळी जेवले तर सकाळी मिळेल की नाही याची 100% गॅरंटी नाहीच आहे. अशा परिस्थितीमध्ये रात्री 12, 12:30, 1 वाजेपर्यंत महाराजांची तसबीर श्रीराम जय. महाराज काय चाललंय? श्रीराम जय. महाराज माझी एवढी भूक कशी काय? श्रीराम जय. तुम्ही मला शक्ती द्या. श्रीराम जय. सत्य घटना आजची 2025ची सप्टेंबर मधली गेल्या 2 वर्षात 3 वर्षापासून मग आपण आपला जप होत नाही, आम्ही 13 कोटी करायचा, जेवढा होईल तेवढा करू, ही आपली उत्तर आपल्या योग्य वाटतात. पुन्हा म्हणाल्या महाराज चुकीचं कसं करते? गेले अनेक जन्मात मी काहीतरी केलंय म्हणाले सर, म्हणून चाललंय, माझी तक्रार नाही. कधी कधी थोडं थोडं लिहितात, वाईट वाटतं, तसं वाटतं. आणि पुन्हा ते याच्यातले हा 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 करून हसायचे सिम्बॉल टाकतात. सध्याच्या प्रारंभात आपण टाकू शकतो. हे महाराज म्हणाले ना की मला गुरूंची सेवा म्हणजे देहात असताना गुरूंचे हातपाय दाबून देणं, त्यांना स्नानाला देणं, ही खरी सेवा नाही असं महाराज म्हणाले. गुरूंची खरी सेवा ते जे सांगतील तसं वागणं. आणि दुसरं, मला देहात पाहू नका, मी दिलेल्या साधनात पहा, नवे नवे मी दिलेल्या नामात मी आहेच. ही अनुभूती त्या माऊलींना आज या कठीण काळामध्ये नवी मुंबई सारख्या शहरात राहत असताना येते. फार विचार करण्यासारखं हे सज्जन काय सांगतो. पुढे म्हणाले लागल्या योगियाची गोडी, अमृताची चवी थोडी, ब्रह्मेंद्रादी पदे बापुडी, अर्धगडी माझी करीत असे. तापले आले उदकापाशी, अंगस्पर्शे निभवे त्यासी, तैसेची दशा योगी असी, स्पर्शे तापसी निवारी. उदके निभवले ज्यासी, ओके, योगी ज्यासी निभवे जीव भावे, त्यासी जीव गेलिया तापू नव्हे, निवाले पण ते बोल्हाळे स्वानुभवे तुलत. खऱ्या अर्थाने ते म्हणतात की योगी ज्याला मनापासून जवळ करतो, ज्याला योगी निभवितो, म्हणजे खऱ्या अर्थाने त्याच्या सगळ्या वृत्ती आनंदमय दृष्ट्या शांत करतो. निभवलं त्याला, एकदा त्याला निभवलं ना
त्याचा देह असेपर्यंत तो निवांत शांत प्रसन्न समाधानी तर राहीलच म्हणाले, यात काहीच वैशिष्ट्य नाही. त्यांनी देह ठेवला तरी त्याचा तो निवंतपणा कायम राहील. एवढं त्या योगाच्या स्पर्शाचं, त्या योगाच्या दर्शनाचं महात्म्य नाथ महाराज आपल्याला सांगतात. पुढे म्हणाले, योग्याने दिलेला आनंद हा सगळ्या इंद्रियापर्यंत सहज पोचतो. पुढे म्हणाले, ज्या ठिकाणी नाथांनी संता आता पुढचा जो विषय येणार आहे त्याच्यासाठी थोडस सांगतो. मेघ अधपतन मेघमुखे अधपतन उदकाचे देखोणी जाण अधपाते निवती जन अन्नदान सकळांशी. हा विषय येण्याच्या आधी एक सांगतो. इथे आता थोडं नाथ महाराज आपल्याला अजून थोडस वेगळं महात्म्य सांगतात. नाथ महाराज असं म्हणतात की संतांच्या शक्तिपाताचं रहस्य थोडक्यात सांगितलं गेलंय. आपल्या दृष्टीने, आपल्या स्पर्शाने किंवा आपला प्रसाद देऊन संत शिष्यांमधील आध्यात्मिक शक्ती कायम टवटवीत ठेवतात. हे शक्तिपाताचं लक्षण. आणि तो शक्तिपात सुद्धा मी शक्तिपात करतो म्हणून ते करतच नाही, सहजतेने तो होतो. याचं कारण काय असतं? तर तो परब्रह्म स्वरूप असतो. संत सद्गुरूंच्या बाबतीत साखर खेळण्याला कीर्तनाची महाराज देहात होते. कंदील लावले जायचे कीर्तनाला. 1950-60च्या दरम्यानची गोष्ट. आणि कीर्तनकार भाऊ आले आणि नेमकं त्या दिवशी गावातला जो हार्मोनियम वाजवून आणणार होता तो काही आला नाही. काही बाहेर गावी गेला होता का काय. महाराजांना तशी त्यांनी सूचनाही दिली. आता काय करावं? किती देहबुद्धी शून्यता असते किंवा काय. एवढे मोठे महाराज, त्यांच्या मंदिरात कीर्तन, महाराज मुख्य आपल्या दृष्टीने आज आपण पाहतो. म्हणून महाराजांनी तयार केली. शेवटी महाराज तबल्यावर बसले, तबला वाजला. कारण तबला वाला आला नाही, पेटी वाला आला. आता पेटीसाठी काय काय पेटी आणून ठेवली. इथे एक देशमुख नावाचा एक तरुण मुलगा होता, 20-22 वर्ष. मला म्हणलं, अरे इकडे त्याच्यावर बस. बस म्हटलं तर बसला. ते पेटी समोर बस वाजव म्हणे. ती म्हणजे मला नाही वाजवत आहे. महाराज म्हणे असं पाठील त्याच्या इथे वाजव पेटी. बस एवढंच. त्याच्या खांद्याला असा हात मारला. वाजव म्हणले, जमेल तुला. त्यांचं वय आज 95 वर्षाचं आहे. साखर खेरड्याच्या बाजूला शेंदूरजन नावाचं गाव. आपल्या रामानंद महाराजांच्या चरित्रामध्ये उत्तमराव देशमुख म्हणून ज्यांचं चरित्र आहे की ज्यांनी सगळी 500 एकर जमीन महाराजांना दान केली होती. कृष्णा नदीमध्ये महाराज म्हणजे खरंच दान करतो का रामानंद महाराज? हो महाराज म्हणतो. अरे नको म्हणले भावनेच्या भरात. नाही मग खरं सांगतो महाराज, मला या सगळ्या गृहस्थाश्रमाचा, या प्रपंचाचा, या इस्टेटीचा कंटाळा आलाय, वीट आलाय. मला तुमच्या सेवेत राहायचं. बरं चल म्हणले कृष्णा नदी. रामानंद महाराज घे म्हणले, आता घे सोड म्हणले होतं की माझ्या सगळ्या इस्टेटीवर मी उदक सोडून हे माझ्या सद्गुरूंना दान केलं. उत्तमराव देशमुखांनी केलं, मिळालं, दिलं का म्हणले. आता कोणाचं झालं? सगळी शेती कोणाची, इस्टेट कोणाची? माझी. सर्व ही माझे समजून तुम्ही उपभोगा म्हणसी. महाराज म्हणले आता माझं आहे ना, आता मी सांगतो ही माझी शेती सांभाळ, मी सांगतो ही स्थावर जंगम सेंदुर्जनचं सांभाळ. अशा उत्तमरावांचा तो मुलगा, त्यांचं वय आज 95 वर्षाचं, ते आजही तिथे आहे. ते म्हणाले मला पेटी वाजवता येत नव्हती. महाराज नुसतं म्हणे हा वाजवतो. असं केलं, माझ्या पाठीवर मारलं आणि मला त्या कीर्तनामध्ये पेटी त्यांच्या बरोबर मी वाजवलं. कसे बोट फिरले, काय झालं. आणि त्याच्यानंतर बुलढाणा जिल्ह्यातल्या कोणत्याही शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमाला हार्मोनियम वाजवायला यांना बोलवायला नाही. कुठेच न शिकलेला माणूस. शक्तिपात काय असते असे अनेक संतांच्या जीवनात आपल्याला पाहायला मिळते. आपल्याला जे माहित आहे ते आपण सांगावं म्हणून नम्रपणे तुम्हाला की संतांचं, योग्यांचं शक्तिपात, स्पर्श नुसत्या दृष्टिक्षेपाने सगळं होऊ शकतं. का? तेवढी परब्रह्म तत्व तिथे आहे. ते काही वाटेल त्याची करी जे म्हटलंय ते सत्य आहे, अतिशय सत्य. नाथ महाराज पुढे म्हणतात की आध्यात्मिक आणि विशेषतः जो शरणागत असेल
एक सुंदर टीप इथे दिली जाते की जो खरा शरणागत असेल ना त्याच्या बाबतीमध्ये हा प्रयोग चट्ट दिशे होतो, फार पटकन होतो. एक महाराजांचं वाक्य पहा, लक्षात ठेवा, आणि ते कायम आपण सगळ्या ठिकाणी. गोंंदवलेकर महाराज म्हणाले की माझ्या सद्गुरूंकडे कोणतीच पात्रता लागत नाही त्यांनी आपल्याला जवळ करण्यासाठी. म्हणजे तुकाबाईंकडे फक्त एकच गोष्टीची गरज, तुम्ही अनन्य भावाने शरण जा. तुकाबाईंनी तुम्हाला कडेवर घेतल्याशिवाय राहणार नाही. तो अनुभव आजही सज्जन होतो, आजही. फक्त शरणागत भाव, आणि हा शरणागत भाव आपल्यामध्ये येणं फार मोठा अभ्यास, पण येतो मनापासून केलं जातं. आणि शरणागत भाव येत नसेल तर विचार करावा की आपली शक्ती काय. एक दिवसाचं व्हायरल पुष्कळ झालं, नुसतं पाय याच्या केळीवरून घसरू द्या, मागे पडला तर संपला, म्हणजे इकडनं पुढे पडला तर तोंडच मस्त. आपलं 4-5 दिवस पट्ट्याला पाहिजेच काम आहे. काय शक्ती आपली, कशाचा अहंभाव आपल्याला, का आपण शरणागत होतो, कोणती शक्ती, कोणती सत्ता, काय आपल्याकडे. सज्जनो, हा विचार सत्संगाने येतो. या विचाराने शरणागत भाव, आणि नाथ महाराज म्हणाले शरणागत भाव जर असेल, कुठलाही संत तुम्हाला आशीर्वाद दिल्याशिवाय राहूच शकत नाही. महाराज म्हणाले ना, माणूस माझ्याकडे आला की तुम्ही काय पाहता, याची हा दिसायला कसा पहिले पाहता, याच्या अंगावरचा पोशाख कसा आहे, स्त्री असेल तर दागिने किती, क्वालिफिकेशन किती, कोणत्या ऑफिसमध्ये कामाला आहे, याचं पॅकेज काय, म्हणजे त्याची विद्या, त्याची संपत्ती, त्याचं स्टेटस आपण पाहतो. महाराज म्हणाले जेव्हा एखादी व्यक्ती माझ्याकडे येते ना, त्याचा अंतरंग मी तपासतो की हा समाधानी किती, हा कुठे अडकला. महाराज म्हणत असताना सगळे संत गेल्याबरोबर त्यांना कळतं की याची वासना काय, याच्या भोवतीचं वलय, आपल्या भोवतीचं ऑराच त्याला दिसतो, आपली आभाच असते. कारण आभा आपल्या बरोबर कायम राहतो, आणि त्या आभेमुळे तो सत्पुरुष कधी कधी तुमच्यावर चिडलेला तुम्हाला दिसेल, आणि त्याचं चिडणं याच्यासारखं तर कृपाच नाही. एखाद्या संतांनी तुम्हाला रागावणं म्हणजे कोणत्या तरी जन्मात तुमचं पापच जाळून टाकल्याचं क्रिया ती होत असते. पण संत सज्जनो, जिथे कुठे संत दिसेल, आपण आपल्या भावात ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे, त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे मी ठेवील मस्तक, ज्या ठिकाणी आपला भाव असा पाहिजे, सद्गुरु तुझे पाय दे. गोंंदवलेकर महाराज चंद्रभागेतून स्नान, देहात असतानाची गोष्ट, चंद्रभागेतून स्नान करत आले, त्यांच्यावर भाऊसाहेब केतकर. तितक्यात एक भगवा वस्त्र घातलेला साधू समोरून येताना दिसला, आणि त्याच्याबरोबर एक स्त्री पण. महाराजांनी पाहिल्या बरोबर चंद्रभागेतच त्या साष्टांग नमस्कार. आता महाराजांनी घातल्यावर भाऊसाहेबांना घालावं लागलं. झालं दर्शन घेऊन ते पुढे गेले, तो तिकडे गेला, महाराज पुढे. हळूच भाऊसाहेब अतिशय नम्र केले. महाराज आपण त्यांना का नमस्कार केला, ते म्हणाले काय झालं, ते त्यांच्याविषयी अशी वदंत आहे की ती बाई ते असं. महाराज म्हणजे त्या भगव्या कपड्याला तर किंमत आहे ना. काय लिहिलं, काय शरणागत भाव असेल, जे जे दिसतंय ते सगळं रामरूप आहे ते पाहण्याचं. भाऊसाहेब म्हणाले मला संकोच वाटला की आपण महाराज चुकतील कसे, पण हे एक उदाहरण आपण घेतलं, आपण नमस्कार करावा, वदंत काही असू दे. शेवटी राम ते रूप घेऊन आलेला आहे असं आपण न समजायला काय. राम या रूपात आला, तो या रूपात राहतो, सगळीच रूप त्याची. जो तो आपापलं पूर्वसंचित पूर्व कर्मानुसार प्रारब्ध घेऊन आलेला असतो. त्याच्या आयुष्यामध्ये जे भोग त्याला भोगायचे तो भोगणारच. कितीतरी लोक एका विशिष्ट आयुष्याच्या एका विशिष्ट काळापर्यंत वेगवेगळ्या तऱ्हेचे उद्योग करत असतात, आणि एकदम त्यांचं आयुष्य भगवंताकडे गेलेलं दिसतं, आणि लोक आपल्याला ते सांगत ते असे होते, ते असे होते, ते असे होते. गजानन महाराजांच्या चरित्रामध्ये आपल्याला ते अवते तर उकळल्यावर विशिष्ट खाजन ते कशाचे देवाले असेही म्हणणारे महाराज देहात असताना लोक होते. पण ती लीला आपल्याला काय, म्हणून संत किंवा सद्गुरू किंवा योगी अवधूत असं म्हणतात की या विश्वाकडे तो पाहताना त्या परमात्म्याच्या हे सगळं लीला चरित्र आहे, त्यांनी रचलेली ही लीला आहे, तो आनंदाने पाहतो. अरे वा, भगवंतानी हे केलं, भगवंतानी हे केलं.
भगवंताचं करतो. आपला दृष्टिकोन त्याच गोष्टीकडे पाहताना दोषात्मक असतो आणि तो संतांचा नसतो, तो खऱ्या साधकाचा नसतो. किंबहुना तुम्हा आम्हाला साधकच व्हायचंय, नवे नवे आपण त्या मार्गावर चालताना या सगळ्या गोष्टींचा सज्जनो आपल्याला विचार करायचा आहे की मला कसं बघायचंय. महाराज पुढे म्हणाले, आता पुढचा, मेघमुखे अधपतन उदकाचे देखोणी जाण, अधपाते निवती जन अन्नदान सकळांशी, तैसे योगी असे खालुती येणे, जे इहलोकी जन्म पावने, जन निववी श्रवण कीर्तने, निज ज्ञाने उद्धरी, पर्जन्योद्योग देखता जाण, जेवी निवती सकळ जन, का गंगादिकांचे दर्शन, करी मोचन पापांचे श्रीराम. काय सांगावं सज्जन हो. उद्धव सांगतात, राजा, मेघामधून पाणी खाली येतं, सगळ्या जमिनीवर पसरतं, सगळ्यांच्या शेतींना, त्या बीजांना, त्या बीजांकुरांना फुलवतं, अतिशय गोड अमृतमय, एका दाण्यातून 1000 दाणे देऊन सगळ्यांना अन्न देऊन ते मेघातलं पाणी जसं तृप्त करतं, त्याला निभवतं, तसा ते म्हणाले, तैसे योगी अशी खालुती येणे, खाली, जे इहलोकी जन्म पावने, जन निभवी श्रवण कीर्तने, निज ज्ञानी उद्धरी. बुद्ध म्हणतो तसा संताचा योग्याचा जन्म होतो आणि तो वरून खाली येतो. वरून खाली येतो म्हणजे ते परब्रह्म तत्व तुमच्या माझ्यासाठी मनुष्य देह धारण करून खाली येतं. म्हणाले या पृथ्वी तलावर येतं. या पृथ्वी तलावर मृत्यू लोकात येऊन असंख्य लोकांना खऱ्या अर्थाने निववित, शांत करतं, उद्धार करतं. श्रवण कीर्तनाने लोक निवतात आणि आत्मज्ञानाने उद्धरण करतात. महाराज म्हणाले, मी एकासाठी आलो आणि अनेकांचा उद्धार करतो. भगवान गोपाल कृष्ण आले, परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां. साधूंना, सज्जनांचा संरक्षण, त्याच्याबरोबर या परित्राणाय साधूनां विनाशाय, त्या विनाशासाठी आले खरं म्हणजे, कारण यांना सुख व्हावं. आणि किती लोक होते, किती सज्जनांचं, अगणित. तसं या संत महापुरुषांचं, देवाच्या पुढेही संतांचं आहे म्हणाले. आणि पुढे म्हणाले, अशा योग्याची जेव्हा गोडी लागते, जेव्हा संतांचा सहवास तर खूपच दूर राहिला, दर्शन होणं. आत्ताच गेले महाराज, तुम्ही आले, इतकं जोरदार प्रारंभ, धावत पळत येत होते. त्या घरात पोचायचाच उशीर. यजमान सांगतात 5च मिनिटं आली, गाडी गेली. यांच्या प्रारब्धाची गाडी आधीच सुटलेली होती, यांना कसं भेटणार. मनात वाचिरे पूर्व संचित केले आणि तया सारखे. सज्जनो, जसं कर्म तशी निष्ठा, त्या निष्ठेचं फळ तसंच महाराजांच्या कृपेने, त्या परमात्म्याच्या कृपेने. म्हणून सत्संग फार महत्त्वाचं. काहीच करू नका. महाराज म्हणजे नुसतं संतांकडे पडून राहा. संतांकडे पडून राहणं याचा अर्थ संत देहात असतील तर असतीलच, पण नसेल तर दुसरा त्याचा अर्थ आहे नुसतं. ते म्हणाले ना, काहीच न करोनी प्राणी राम नाम जपे. काहीच म्हणजे बाकीचे उद्योग. बाकीच्या उद्योगामध्ये अहमन्यता फार सगळ्या. काहीच न करोनी प्राणी राम नाम जपे वाणी. इकडे जा, तिकडे जा, तिकडे जा. त्याच्यापेक्षा नामाला जर बसलं तासभर, एका तासात 3000 वेळा जर भगवंताचं नाम होत असेल आणि त्या 3000 पैकी 1000 वेळा जरी आपलं लक्ष त्याच्याकडे राहिलं, किती मोठं काम, किती मोठं काम. अशा योग्याची गोडी एकदा लागली म्हणजे त्याच्या पुढे ते म्हणले अमृत सुद्धा फिकं पडतं. आपल्याला तो अनुभव येत नाही अजूनही, ते आपल्याला अमृत अजून वाटतही नाही. पण सज्जनो, काय सांगू मी तुम्हाला, काही नामसाधक खरंच आहे, आज या क्षणाला आहेत बरं, खूप मनापासून आपल्याला त्यांची दर्शन होत नाही, पण आहे नामावर इतकं प्रेम. आणि खरंच ते आम्ही आता तुम्हाला ज्या ताईंचं सांगितलं की नवी मुंबईत राहणाऱ्या, इतक्या भयावह संसारामध्ये सगळीकडून ग्रासलेल्या, माता पिता बंधू कांता
सर्व सुखाचे सांगती आपण गाऊन गाऊन म्हणतो, पण त्याचा अनुभव घेत आहे. आई विचारत नाही, भाऊ विचारत नाही, भाऊजाई विचारत नाही, दीर विचारत नाही, जाऊ विचारत नाही. मुलगी, जन्मदाती मुलगी जी व्हावं म्हणून नवस केला, तिला चांगलं वागवा म्हणून तिच्या सासूचे पाय धुतले, पायावर डोकं ठेवलं, माझ्या लेकराला सांगा काय असेल. म्हणून संत जे सांगतात ना, त्यांचं ऑब्झर्वेशन या सगळ्या विश्वाचं असतं, संतांचं निरीक्षण. म्हणून ते सगळ्यांचं सार सांगतात की कर्तव्य करा, सोडू नका, पण आसक्ती नाही. ही माझी, ही माझी. कोण कोणत्या वेळेला आपल्या प्रारब्धाने कसा दगा देईल, ज्याच्यासाठी नवस केले, ज्याचा जन्म झाल्यावर पेढे वाटले, आमच्या खेडेगावात म्हणतात साखरपान वाटलं, बँड मुलगा झाला, मुलगा झाला, पण तो आनंदाचा ठरेल असं नाही. कारण हे शाश्वताचं नाही, प्रपंच शाश्वत नाहीच ना म्हणाले. आज आनंददायी जी गोष्ट आहे ती उद्या आनंददायी सांगताच आहे. गेला पोरगा अभेर केला. किती कथा आपल्या सगळ्यांना माहितीये. 2 भाऊ होते, आई वडिलीच आहे. बाळांपण होस तर आई बाबांना तिकडे, त्यांचे लेकर मोठे झाले की आई बाबा इकडे, हे तिकडे ग्रीन कार्ड. वडील गेले तर लहान भाऊ म्हणाला, दादा तू पहिल्यांदा जाऊन येतो बाबाच्या, आईच्या वेळेस मी जाईल. ह्या कथा आपण नित्य ऐकतोय. इलाज नाही त्याला, काळ कालाय तस्मै नमः. अशा वेळेला फक्त खरा आधार. बरं, या सगळ्यांमध्ये नामाला तुम्ही धरून राहिला, नाम घेताना महाराज असं काहीतरी योजना करतात, काय करतील सांगताय. कोणत्या वेळेला कोणाच्या आयुष्यात कोणत्या वेळेला हे नाम. म्हणून म्हटलं ना, महाराजांचं ते उदाहरण फार छान आहे. तुम्ही फक्त तो दोरा, ती रील हातात धरा, पतंग किती उंच जाऊ द्या, ती नामाची दोरी त्या पतंगाला तुमच्याकडे खेचून आले. तो पतंग भगवंत आहे, तुमच्या हातात नामाची दोरी. ती नामाची दोरी, ती रीळ, ती सोडता कामा नये. आणि ह्या महाराजांच्या वाक्यांवर पूर्ण विश्वास ठेवा, कुणावरच विश्वास ठेवला. महाराजांच्या बोधवचनावर. आणि सगळ्यात मोठं बोधवचन जर काही असेल तर त्यांनी 3 गोष्टी फार, मला हे सगळं ज्ञान सगळंच आहे, पण मला ती माझी गाडी तिथे येते, नवे नवे ते आणतात म्हणा, किंवा मला त्याच्याशिवाय सुचत नाही, मला ते सांगितल्याशिवाय राहत नाही. महाराज म्हणाले, तुम्ही नामाची काळजी घ्या. नाम तुमची सगळी म्हणजे अंतर्बाह्य. अंतर्बाह्य म्हणजे काय? तुमच्या मनाला स्थिर ठेवून, तुमच्या मनाला दुःखच होऊ देणार नाही. कोणतीही परिस्थिती येऊ द्या, होईल असं नक्की होतं. कशावरून? प्रल्हाद महाराजांनी करून दाखवलं. मग ते प्रल्हाद महाराज म्हणून झालं, आमचं होणार नाही, तुमचंही तसंच होईल. का? कारण तुमचा बाप तो आहे. महाराज म्हणाले, तुम्ही नामाची कास धरा, त्याला सोडू नका. दुसरं म्हणाले, माझ्या माणसाने, पुन्हा सांगितलं, मी तुम्हाला पुन्हा नम्रपणे सांगतो, महाराजांनी एक एक गोष्ट, माझा माणूस कोण इज इक्वल टू जो नाम घेईल त्यांनी माझाच अनुग्रह घेतला पाहिजे. तो याच जातीचा पाहिजे, तो स्त्रीच पाहिजे, तो पुरुषच पाहिजे, तो शिकलेलाच पाहिजे, कोणतीच अडचण. महाराज म्हणाले, जो कोणी नाम घेतो, एवढी विशालता आहे त्यांच्या करण्याची सज्जन हो. ते म्हणाले, जो कोणी नाम घेतो ना तो माझा आहे. आणि पुढे म्हणाले, माझ्या माणसाने म्हातारपणाची आणि अंतकाळाची काळजी करू नये, पण कंडिशनल. महाराज म्हणाले, सत्य सत्य त्रिवाचा सांगतो, हे त्यांचं वाक्य. सत्य सत्य त्रिवाचा सांगतो, त्रिवार सांगतो म्हणाले. मला तुमच्याकडनं कसलीच अपेक्षा, तुम्ही फक्त नाम घ्या. आणि पुढे म्हणाले, बाकी सर्व मी करतो. असून काय म्हणावं, एवढी लाचा. पुढे म्हणाले, जो नाम घेतो त्याच्या दारात मी कुत्र्यासारखा लोळतो. आपण नाम घ्या म्हणून त्यांनी काय काय स्वतःकडे घ्यावं सज्जन, तरीही आपण नाम घेत नाही. इतकी उत्कृष्ट परिस्थिती. तसं म्हणू नये, पण जर पॅरालिसिस झाला आणि वाचा जर गेली तर काय करणार? अनुभवाने मी तुम्हाला सांगतो, वाचा गेल्यानंतर त्या माणसाची होणारी आगतिकता काय मी अत्यंत जवळून पाहिली. माझ्या एका अत्यंत प्रिय जवळच्या माणसा परवा पाहून आलो, महालक्ष्मीच्या दिवस. कोणताय वाचा गेली, नाम नाही घेतलं. पुढे म्हणाले, देवळाच्या बाहेर अनेक भिकारी बसलेले असतात आणि भाविक
देवाचं दर्शन घेऊन पायऱ्या उतरून असताना भिकारी जसा त्या प्रत्येक भाविकाकडे पाहतो, हा मला देईल का, तो मला भीक घालेल का, तो मला भीक घालेल का, तसा आम्ही येणाऱ्या सगळ्यांकडे हा नाम घेईल का, हा नाम घेईल का, हा नाम घेईल का, असं पाहतो. किती किती त्यांनी आपल्यासाठी अजून अजून काय त्यांचं अंतःकरण त्यांनी आपल्याला उघडून दाखवावं सज्जन हो. तरीही आपण निदान निदान आपण तरी माळ सुटता कामास झाला अंगण चढा, आले ऑफिस मधून माळ, जाताना काउंटर घेऊन जा, रिकामा वेळ घालूच नामा. महाराज काय म्हणाले, तुमच्या प्रपंचाचा वेळ मला देऊ नका. अजून अजून त्यांनी काय सांग, तुमच्या प्रपंचाचा वेळ मला देऊ नका, पण रिकामा वेळ जर तुम्ही नामात घातला तर नामाच्या राशी पडतील. किती किती लीनता, किती दयाळुत्व आहे महाराजांचं. कशासाठी आपण नाम द्या, कशासाठी आपण आनंदी व्हा. का, अरे तुम्ही भगवंताचे अवतार आहात, तुम्ही आनंद स्वरूप आहात, तुम्ही राजाची लेकर आहे पण तुम्ही कटोऱ्या घेऊन फिरायला लागले, असं संतांना आपल्याविषयी वाटायचं. की तुम्ही अनंत कोटी ब्रह्मांड नायकाचे मुलगे आहात, मुलगी आहात, आणि तुम्ही साध्या साध्या गोष्टींसाठी रडता, ती भीक मागता, षडविकारांची भीक मागता. हे पाहून संतांना न देखवी जग म्हणून कळवळा घेत बुडतेही जग. अरे बुडलाय, बुडला नाही. आपण पाहतो, अरे गेला गेला गेला. किती रील्स करायला लागले तो विचित्र सारख्या, की तो पाण्यात बुडतोय, वाहून जातोय, त्याच्या पाहतो आपण असं. ते सत्य आहे सज्जन. रील कडे सुद्धा आपण असं पाहतो, खरंच असंच आपण जाणार आहोत. आणि मग आता वाणी गेली ना, आज वाणी दिली भगवंतानी, ती त्याच्यासाठीच. महाराज म्हणाले, काय सांगू तुम्हाला, रिकामा वेळ गप्पा गोष्टीत व्यर्थ न घालता, असं वाक्य. रिकामा वेळ गप्पा गोष्टीत व्यर्थ न घालता नामामध्ये घाला. सज्जनो, हे सगळं खऱ्या अर्थाने त्या योग्याची गोडी एकदा लागली. आणि हे केव्हा होतं, नामानेच होतं, नामानेच. सगळ्यात मोठी सत्संगती जर काही असेल, कारण अखंड सत्पुरुष आपल्या जवळ किंवा आपण त्याच्याजवळ राहू शकत नाही. बरं, नुसतं देहात राहून साधन नाही झालं तर काय. म्हणून महाराज म्हणाले, सगळ्यात जास्त चांगली संत संगती जर कोणती असेल तर नामाची. त्याला कुठलीच उपाधी नाही. तुम्ही नाम घेत राहा, तुमचं काम करत राहा, मी तुमच्या जवळच आहे म्हणले, तुम्ही फक्त शोधू नका. जो नाम घेतो त्याच्या आजूबाजूला मी घुटमळत राहतो म्हणाले, तुम्ही त्याचा शोध घेऊ नका, मी तिथेच आहे, तिथेच आहे, तुमच्या जवळ आहे. किती त्यांनी स्वतःच स्वरूप अजून स्वच्छ प्रगट करून दाखवावं. त्यांची वासना, आपल्या प्रती असलेलं प्रेम, त्यांची नामाची वासना आपल्याला ते सहजतेने सांगतात. पुढे म्हणाले की अमृतर तुच्छ वाटतं, पण ब्रह्मेंद्राची स्थान सुद्धा नको, काही नको. नामाची एकदा संगती लावली ना, त्याला कुठेही बसवा, त्याला कशाचंच आकर्षण. माझं नाम होतंय का, बस छान, माझं नाम होतं का. पण सज्जन होईल केव्हा होईल, काहीतरी नाम झाल्याशिवाय होणार. आणि काहीतरी नाम होण्यासाठी बळजबरीने सुरुवातीला नाम घ्यावंच लागेल आपल्याला. आणि त्या बळजबरीसाठी उत्तम उपाय इच्छा, संकल्प. 13 कोटीचा संकल्प केला, मनुष्य बांधला. एक बंधनाशिवाय माणूस चांगला वागत असतो. आपण पाहतो ना आयुष्यामध्ये, लग्नाच्या आधी तो मुलगा 11:30 12 मित्रांबरोबर वाईट मार्गाचं म्हणत नाही, पण लग्न झालं की त्याला बंधन पडत नाही. अरे आई बाबा आहे, आपलं लग्न झालं, आता आपण घरी गेलं पाहिजे, आपण चांगलं वागलं पाहिजे. ही बंधन आपोआपच त्याला. समाज सुद्धा नाही बाबा, तू कशाला आमच्यावर सांग, तू लग्न झालं. एक बंधन आहे, उत्तम पवित्र. लग्न वाईट नाही. महाराज म्हणाले, तो एक उत्तम संस्कार आहे. गृहस्थाश्रम हा सगळ्यात आदर्श आहे. त्या बंधनाशिवाय मनुष्य करत नाही. तसं एकदा आपण जपाचा संकल्प केला सज्जन की नाही, आपल्याला माळा केला. काल 150 झाल्या त्या रविवारी, आज सोमवार 75च गाडी अडकली गड्या, असा विचार रोज जेव्हा आपण झोपताना महाराजांना जपसंख्या सांगून झोपतो ना, त्याचा परिणाम इतका छान होतो. आणि नामात राहिला की माणूस आपोआप कमी बोलतो, नामात राहिला की आपोआप निंदा कमी होते, आपोआप सगळ्या गोष्टी. एक चांगली गोष्ट धरली की बरोबर सगळ्या चांगल्या, आणि एक वाईट गोष्ट धरली की बरोबर मनुष्य. चांगला आणि वाईट याचा विवेक श्री महाराजांनी, त्या परमात्म्याने आपल्याला फक्त मनुष्य जन्मामध्ये दिला. म्हणून हा मनुष्य जन्म, हा मनुष्य देह सज्जन आपल्याला मिळाला. तेव्हा अवधूत असं म्हणतात की त्या जलतत्वाकडे मी एवढ्या गोष्टी शिकलो, इतका सूक्ष्म विचार
सज्जनो, फक्त भारतीय तत्वज्ञान होतं. आणि त्याच्यामुळे आपली ही कुटुंब व्यवस्था टिकून आहे. आणि कुटुंब व्यवस्था टिकून असल्यामुळे आज या विश्वामध्ये भारतीय वेदांत, भारतीय वेद, शास्त्र, पुराण, उपनिषद आणि भारताची जीवनमूल्य जगात कुठेही पाहायला मिळत नाही. झालेली सेवा नाथ महाराजांच्या चरणी अर्पण करूया आणि नाथ महाराजांचा अत्यंत आनंद देणारा अभंग आपण प्रार्थना म्हणून म्हणूया. श्रीराम. आवडीने भावे हरी नाम घेसी, आवडीने भावे हरी नाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे, सर्व आहे. आवडीने भावे नको खेद करू कोणत्या गोष्टींचा, कोणत्या गोष्टींचा पती लक्ष्मीचा जाणत से, जाणत से. आवडीने भावे सकल जीवांचा करीतो सांभाळ, सकल जीवांचा करीतो सांभाळ. तुझ मोकलील ऐसे नाही, ऐसे नाही. आवडीने भावे जैसी स्थिती आहे तैशा परी राहे, जैसी स्थिती आहे तैशा परी राहे. कौतुक आहे संचिताचे, संचिताचे. आवडीने भावे एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा. हरी कृपेच्याचा नाश आहे, नाश आहे. आवडीने भावे हरी नाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे, सर्व आहे. आवडीने भावे, आवडीने भावे, आवडीने भावे. सद्गुरुनाथ महाराज की जय.